नमस्कार. मी संपदा वागळे. रामायणातील अपरिचित कथा या मालिकेतील 8वी कथा आज आपण सादर करतोय. तर या कथेचं नाव आहे कुंभकर्ण राक्षस की यंत्र. महाकाय अशा कुंभकर्णाला पाहिल्यावर वानर सैन्य वाट मिळेल तिकडे पळत सुटत असे हे आपल्याला माहिती आहे, आपण वर्णन वाचलेलं आहे. परंतु हा हा हे कुंभकर्ण हा राक्षस नसून हे एक अवाढव्य असं राक्षसाचं आकाराचं लोखंडाचं यंत्र होतं, असा गौप्यस्फोट विभीषणाने केला. ह्या यंत्रामध्ये कुंभकर्ण आत बसून ते चालवत असे, म्हणून त्या यंत्राचं नाव सुद्धा कुंभकर्ण पडलं. तर हे एकदा युद्ध झालं की ते बरेच दिवस हे यंत्र बाजूला पडत असे, म्हणजे ते झोपी जात असे. आणि पुन्हा दुसरं युद्ध सुरू होईपर्यंत हे यंत्र बाजूला पडल्यामुळे ते पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी बराच वेळ लागे, बराच कष्ट लागे, म्हणजे त्याला जागं करायला बराच वेळ लागे. तर ह्या सगळ्या खटपटीचं वर्णन ह्या वाल्मिकीने रामायणात फार विनोदी शैलीने केलंय. ते असं लिहितात की कुंभकर्ण हा एकदा जागा झाला की त्याला हंडेच्या हंडे मद्य आणि तेल लागत असे. म्हणजे काय, ते इंधन आणि तेल पाणी. तसंच त्याला जागा होण्यासाठी नगारे वाजवले जात, तो ढोल ताशे वाजवले जात. म्हणजे काय, तर त्यातल्या ज्या आतली जी छोटी छोटी अनेक यंत्र होती ना, त्याची नीट जुळवाजुळणी करण्यासाठी बरीच ठोकाठोक करावे लागत असे, तो आवाज. तर अशा प्रकारे हे यंत्र होतं कुंभकर्ण नावाचं. त्यामुळे ते यंत्राचे सुग्रीवाने नाक आणि कान कान आणि नाक कापले तरी त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. पण रामाने मात्र त्याचे हात आणि पाय तोडले आणि त्याला एका जागी बद्ध करून टाकलं. आणि नंतर त्याच्या तोंडामध्ये सपासप बाण मारून आत बसलेले कुंभकर्ण राक्षसांना ठार केलं. आणि मग त्याचं मस्तक छाटून ते यंत्र पूर्ण मोडकळीला आणलं. तर अशा प्रकारे त्या कुंभकर्ण नामक यंत्राचा आणि आत बसलेल्या राक्षसाचाही अंत झाला. पण या निमित्ताने रावणाच्या राज्यातलं तंत्रज्ञान किती प्रगत होतं हे ध्यानात येतं, नाही का? असो, पुढची कथा उद्याच्या भागात. धन्यवाद.